मुंबईच्या माहीम मतदारसंघात महायुतीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा झाल्यानंतर या मतदारसंघाकडे अनेकांच्या नजरा लागल्यात। माहीम मतदारसंघामध्ये 3 उमेदवार रिंगणामध्ये आहेत, त्यामुळे आता या माहीम मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा झाल्यानंतर आता सर्वांच्याच नजरा या मतदारसंघाकडे लागल्यात। अमित ठाकरे हे विजयी होणार की नाही याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। मात्र अमित ठाकरे यांनी आता प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे। घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार सुरू आहे। तर अमित ठाकरे यांच्या सोबत माहीम मतदारसंघातील अनेक तरुणी हे दिसतायत। त्यामुळे प्रचारामध्ये अमित ठाकरे यांनी आघाडी घेतली आहे। मात्र आता मतदान कसं होतंय आणि 23 तारखेला निकाल काय लागतो याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। तर मुंबईच्या माहीम मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा माहीम मतदारसंघाकडे लागल्यात। तर माहीम मतदारसंघाबद्दल जनतेच्या मनात नेमकं काय आहे आणि कुणासाठी कौल आहे, त्यांचा कौल हा कुणासाठी आहे आणि या मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी यांनी। पाहूयात। ग्राउंड लेवलला नेमका प्रत्येक मतदारसंघामध्ये काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण करत आहोत। आता आपण आलेलो आहोत दादर माहीम मतदारसंघामध्ये, ज्या ठिकाणी 3 उमेदवार जे आहेत समोरासमोर आहेत। एक आहे मनसेचं रेल्वे इंजिन, दुसरा आहे मशाल आणि तिसरा आहे धनुष्यबाण। तिन्ही पक्ष आणि तिन्ही उमेदवार जे आहेत जोरदार प्रचार करताना दिसून येत आहेत। पण सर्वसामान्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न जे आहे आपण जय महाराष्ट्र करून घेत आहोत। दादा, काय सांगाल, नेमकं तुमच्या मनात काय आहे? कोण चांगला उमेदवार आहे, कोण आपल्याला मदत करू शकतं? आमच्या मनात तर आता बघायला गेलं तर हे अमित राजसाहेब ठाकरे, जे राजसाहेबांचे पुत्र आहेत, त्यांचं जे विजन वगैरे आम्ही ऐकलं आहे आणि बरेचसे आम्ही त्यांचे विचार आणि मेन माझ्या मुली आता मोठ्या आहेत, कॉलेज ते त्यांचं पण म्हणणं असं आहे की आपण या राजसाहेबांचा मुलगा जो आहे अमित ठाकरे त्यांनाच निवडून द्यायचं आहे। आणि एक मत जे आहे ते थोडक्यात इंजिनला जाते, मनसेला जाते। दादा, आपण काय सांगणार? नवीन चेहरा आहे राज ठाकरे आणि अमित ठाकरे, आता ह्यांना चान्स दिला पाहिजे। आता आपण टी व्हीमध्ये बघतो विजन आणि सगळ्या गोष्टी, आणि खरंच चान्स दिला पाहिजे साहेबांना, आणि काय दुसरा काय विषय नाही आहे। आमच्या अपेक्षा राजसाहेबांकडे आहेत। राजसाहेबांचे जे आता जे मुलगा आहे त्यांचे अमित साहेब ठाकरे हे जे उभे आहेत, तर आमच्या अपेक्षा सगळ्या त्यांच्याकडून आहेत। कारण आम्ही 15 वर्ष ज्यांना मतदान केले त्यांनी आमच्या अपेक्षा सगळ्या हे केल्या आहेत, म्हणजे धुळीस मिळाले आहेत। नक्कीच तर बघू शकतो की अमित ठाकरे यांचं नाव जे आहे दादर माहीम मतदारसंघामध्ये जोरदार जे आहे ऐकायला येत आहे। आणि कुठेतरी मनसे फॅक्टर हा महाराष्ट्रामध्ये जरी काम नाही करणार तरी दादर माहीम मतदारसंघामध्ये जोरदार हवा जी आहे अमित ठाकरे यांची झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत सोबत मी शुभम उमाये, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।